समोर पडलेल्या दामोदरच्या प्रेताकडे पाहत नव्हते. त्याचे डोके फुटून रक्ताच्या धारा चालल्या होत्या. आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारलेले वाटत होते. हेमांगीने त्याच्या पत्नीने फोन उचलला आणि त्याच्या विभागातील पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला. पलीकडून हॅलो असे येताच तिने इथे माझ्या नवऱ्याचा खून झाला आहे, ताबडतोब या असे सांगितले. पलीकडून पत्ता विचारताच तिने तिचा पत्ताही सांगितला. आम्ही निघालो असे पोलिसांचे शब्द ऐकल्यानंतर मटकन ती खाली बसली. तिच्या डोळ्यासमोरून दामोदरबरोबर घालवले 10 वर्षाचे आयुष्य उलगडत होते. 10 वर्षापूर्वी हेमांगीचे दामोदरबरोबर लग्न झाले होते. हेमांगीचे फारसे शिक्षण झाले नव्हते. तिचा नवरा दामोदर एका फॅक्टरीत नोकरीला होता. त्याच्या तुटपुंजा पगारात दोघांचे भागण्यासारखे नव्हते. मदत म्हणून तिने धुंडीभांडी करण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी ती एका झोपडपट्टीत राहत होती. लग्नापूर्वी तिच्या आईबरोबर ती धुणीभांडी झाडू पोछा करण्यासाठी जात असे. त्या कामाची तिला सवय होतीच. झोपडपट्टीतच तिचा जन्म झाला होता. लग्न होऊनही ती झोपडपट्टीतच आली होती. ज्या घरी ती कामाला जात असे तेथील ब्लॉक बघून आपलाही असाच एक ब्लॉक असावा असे तिला वाटत असे. आपल्या दोघांच्या तुटपुंजा उत्पन्नात ते शक्य नाही याचीही तिला जाणीव होती. तिच्या हाताला चव होती. ती स्वयंपाक उत्तम करीत असे. ती जिथे धुणीभांडी करीत असे तिथे मालकीण एक दिवस आजारी पडली. त्यांना स्वयंपाक करणे अशक्य होते. मी तुला दाखवते असे म्हणून बाईंनी स्वयंपाकगृहात खुर्चीवर बसून तिला जसा जमेल तसा स्वयंपाक कर म्हणून सांगितले. तिने उत्तम स्वयंपाक केला. त्या बाईने धुणीभांडी करण्यासाठी दुसरी बाई लावली. हेमांगी तेव्हापासून त्यांच्याकडे स्वयंपाक करू लागली. त्यांच्या ओळखीने आणखी 2-3 घरात तिला स्वयंपाक करण्याचे काम मिळाले. ती सकाळी घरचा स्वयंपाक करून बाहेर पडत असे. दुपारी 1पर्यंत 3-4 जणांकडे स्वयंपाक करून नंतर घरी येत असे. काही ठिकाणी पूर्ण स्वयंपाक असे तर काही ठिकाणी नुसत्या पोळ्या असत. तिला बऱ्यापैकी पैसा मिळत असे. झोपडपट्टीत न राहता ब्लॉकमध्ये राहायला जावे असे तिला उत्कटतेने वाटू लागले. आता आपली ती इच्छा पूर्ण होईल असे तिला दिसू लागले. दोघांचा ब्लॉक असावा या विचाराशी तिचा नवराही सहमत होता. ती व तिच्या नवऱ्याने पै करून पैसा साठवला आणि एक दिवस ती ब्लॉकमध्ये राहायला आली. ब्लॉक छोटासाच होता. 1 रूम किचन एवढाच होता. तिने तो छानपैकी हौशीने सजवला होता. तिने दुसऱ्यांकडे स्वयंपाकी म्हणून जाण्याऐवजी घरीच डबे द्यायला सुरुवात केली. कुठेही न जाता तिला घरच्या घरी उत्तम उत्पन्न मिळू लागले. वाढता 25-30 डबे तिने निराळ्या घरी पोहोचू लागली. म्हणजे ती स्वतः जात नसे. त्या कामासाठी तिने एक पोऱ्या ठेवला होता. दिवसेंदिवस तिची भरभराट होत होती. ती व दामोदर दोघेही समाधानकारक उत्पन्न मिळवत होती. त्यांना एक मुलगाही झाला होता. असे सर्व छान चालले असताना त्यात माशी शिंकली. त्यांच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. फॅक्टरीतील मित्रांबरोबर तिचा नवरा हळूहळू वाहू लागला. त्यांच्या संगतीने त्याला निरनिराळे नाद लागले. बाई, बाटली, जुगार सर्व काही सुरू झाले. तिने त्याचे व्यसन सुटण्यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रयत्नांना विशेष यश आले नाही. दिवसेंदिवस त्याचा बेतालपणा वाढतच चालला. ब्लॉक नवऱ्याच्या नावावर घेतला गेला होता. त्याचवेळी दोघांचे नाव लावणे आवश्यक होते. दुर्दैवाने ते राहून गेले. दामोदर एका सटवीच्या बाईच्या मागे इतका वाहवत गेला की त्याने हेमांगीला एक दिवस तू या घरातून निघून जा, मला तिला आणून ठेवायचे आहे असे सांगितले. हेमांगीवर अक्षरशः आकाश कोसळले. त्याच्या व्यसनापायी ती कंटाळली होती. आज न उद्या त्याचे व्यसन सुटेल अशी तिला आशा होती. ती आशाही हळूहळू मावळत चालली होती. त्याला कुणीतरी बाईने नादी लावलेले आहे याची तिला बरेच महिने कल्पना नव्हती. एक दिवस तिला तिच्या मैत्रिणींकडून कळाले. दामोदरने एक दिवस तिला सांगितले, मला सुंदरीला इथे आणायचे आहे. एका म्यानात 2 तलवारी मावत नाहीत. तू ताबडतोब जागा सोड. माझ्या घरातून निघून जा. दामोदर तर हातचा गेला होता. तिचे दामोदरवर प्रेम होते. तो बाईच्या नादी लागला हे कळल्यावर तिला मोठा धक्का बसला होता. तरीही तिने एकट्याने स्वयंपाक करून डबे पोहोचवित असे. तेव्हापासून तिने बचत करून पैसे बँकेत साठवायला सुरुवात केली. दामोदरच्या भानगडी घरापर्यंत येतील असे तिला वाटले नव्हते. मी घरातून जाणार नाही. तुमच्या इतकेच हे घर माझेही आहे असे तिने दामोदरला ठणकावून सांगितले. तुमच्यापेक्षा मी जास्त पैसे ब्लॉकसाठी भरले आहेत असेही सांगितले. दामोदरने ते काहीही असो, मी तुला घटस्फोट देणार आहे. घर माझ्या नावावर आहे. तुला घर सोडावे लागेल म्हणून सांगितले. मी जाणार नाही असे तिने ठणकावून सांगितले. त्यावरती तो हमरीतुमरीवर आला. हमरीतुमरीवरून हाणामारीवर आला. तिची ताकद त्याच्या पुढे अर्धातच कमी पडत होती. मारामुळे अंग दुखत असतानाही ती स्वयंपाक करीत होती. डबे पोचवत होती. ती पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होती. तिला एका घराची गरज होती जिथे ती स्वयंपाक करून डबे पोचवू शकेल. ती जर भाड्याच्या घरात पैसे असल्यामुळे जाऊ शकली असती तर काही प्रश्न नव्हता. दामोदरला सोडून भांडी कोंडी गॅस मुलांसकट ती त्या जागेतून निघून गेली असती. तिने दामोदरला मी ब्लॉकमध्ये दिलेले पैसे मला दे, मी दुसरीकडे राहायला जाईन असे सांगितले.
कुठले पैसे? कसले पैसे? ब्लॉक माझा आहे. कायदेशीररित्या मी मालक आहे. मला 8 दिवसात ब्लॉक रिकामा पाहिजे असे सांगून त्याने तिला धमकावले. तिचे दामोदरवर अजूनही प्रेम होते. त्या प्रेमाची तर आता वाट लागली होतीच. दामोदर बळाच्या जोरावर तिला घराबाहेरही काढू शकला असता. दुसरीकडे जागा भाड्याने घेण्याइतकत सुद्धा पैसा तिच्याजवळ नव्हता. गॅस, भांडीकोंडी इथपासून सर्व तयारी तिला करावी लागली असती. शिवाय तिला मुलाकडेही पाहावे लागले असते. तिच्याजवळ पैसा नव्हता. मिळालेला सर्व पैसा तिने ब्लॉक घेण्यात, सजवण्यात खर्च केला होता. ती सर्व बाजूने वेंगली होती. जागा, गॅस, भांडीकोंडी इथपासून तिला सर्व पाहावे लागणार होते. काय करावे असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. ती विचारात हरवली होती. तिच्यासमोर दामोदर बरोबरचे सर्व आयुष्य उलगडत होते. समोर दामोदराचे प्रेत होते. वेळ सकाळची होती. तिचा मुलगा अजून झोपलेला होता. बाहेर पोलीस सायरनचा आवाज आला आणि ती तिच्या आठवणीतून जागी झाली.